समर्थक आपण समजला जात आहे. या भागात शिवसेना राखायची तर नरेंद्रकरांनी राखायची, आंदोलन करायचं तर नरेंद्रकरांनी करायचं. आज खऱ्या अर्थानं आपण सर्व माहितीचा एक उमेदवार उभा केलाय. आयत्याचे प्रलंबित असणारे प्रश्न, आयते ग्रामपंचायत चालेल कारभार आणि विरोधकांची होणारी टीका याबाबत आपण एक शिवसेना शैलीतून काय सांगाल? नागेश नरंदीकर हा एक बाळासाहेब ठाकरेंच्या मुशीत तयार झालेला कार्यकर्ता आहे. त्या कार्यकर्त्याला कधी सत्ता लागत नाही, कधी पैसा लागत नाही. त्याचं फक्त एकदा ध्येय त्यानं ठेवलं की तो रात्रंदिवस त्या ध्येयासाठी धडपडत असतो आणि पळत असतो आणि ते ध्येय मिळवल्याशिवाय राहणार नाही. आणि आजही तालुक्यामध्ये किंवा आमच्या मतदारसंघामध्ये असलेल्या जुन्या सैनिकांचं माझं कॉन्टॅक्ट आहे. माझ्या बाबतीत त्यांचं अगदी कायमचं सहकार्याचं धोरण आहे. माझी काही सैनिकांची भेटही झाली. त्या सगळ्याच सैनिकांनी सांगितले की धनुष्यबाण हा आमच्या हृदयात आहे. धनुष्यबाण जर आम्ही मतपत्रिकेत बघितला तर आमचा हात कुठेही जाणार नाही, धनुष्यबाणावर जाणार. त्यामुळे डॉक्टर साहेबांचा आणि आमच्या रोहिणी देसाईंचा विजय निश्चित आहे. शिवसैनिकांना काय संदेश द्याल? बाळासाहेबांचं स्वप्न साकार करायचं साठी तर संदेश देणार. बाळासाहेबांचं स्वप्न साकार करायचं असेल तर हे शिवसेना जे उमेदवार आहेत आता ते निवडून यायला पाहिजेत. हे निवडून आले तर बाळासाहेबांचं स्वप्न साकार झाल्याचं समाधान आपल्याला मिळेल. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न साकार करण्यासाठी वारणेचं खऱ्या अर्थानं तात्यासाहेब कोरेंच्या माध्यमातून विकास घडला आणि जनस्वराज पक्षाची स्थापना झाली. आमदार विनय कोरेंच्या माध्यमातून वारणेचं नंदनवन झालं आणि वारणेचा वाघ म्हणून तो महाराष्ट्रात प्रसिद्धीस आला. अशा सर्व माहितीच्या घटक पक्षांनी उभा केलेले उमेदवार नक्की या निवडणुकीत विजयी होतील असा विश्वास डॉक्टर अविनाश सावर्डेकर आणि नागेश नरेंद्रकर यांनी व्यक्त केला. त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. विनोद शिंदेसह कॅमेरामन अतुल कसबेकर, भेंडवडे.